तर नमस्कार. सध्या मी शेताकडेच आहे आणि शेताकडे आलो आहे. पावसाचं जबरदस्त असं वातावरण तयार झालं. तर चला करवंद खायला जायचे. आज हिरडे खोडायचं काम चालू आहे. त्याचबरोबर खूप गोड गोड अशा करवंदीच्या जाळ्या आहेत इकडं. त्या जाळी पण आपण इकडे तोडणार आहोत. तर इकडे खाली वातावरण पावसाचं वरती ढग काळे काळे ढग झालेत. तर आपल्याला पाऊस भिजवतोय का काय ते पाहायला लागेल. आणि वरती दसानी चढताना ना इतकं गरम होतंय आणि इतका दम लागतोय. तर चला जाऊयात, तुम्हाला वातावरण दाखवतो. आणि आता सध्या रानमेवा करवंद एकदम काळी काळी झालेत आणि आतमध्ये एकदम लाल लाल कलरची निघतात. तर चला ते दाखवतो तुम्हाला. व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब तेवढं करून टाका. हे आहे आजचं वातावरण. आणि हा निसर्ग आपला. समोर कळसुबाई शिखर. इकडे खाली धावपळ चालली. बाजरी काढायला उपणार आलाय. मोठं व्हायचं आलं शेता ग. पावसाची सगळी लगबग. तर चला करून काय काय भेटतात बघू आपण. आज हिरडे तोडायचं काम चालू आहे इकडं. तर इकडे जांभळं पण आहेत. बघा जांभळं पण पिकायला सुरुवात होईल आता. लाल लाल कलरचा कोंबडा, कोंबड्याचा कलर लाल, चला खायला या कोंबडा. तर आपण आहे ना हिरडे खोडायला आलो होतो. झाडावर चढलो होतो. तर वरतून जर पाहिलं तर एकदम कळसुबाई शिखराकडं नाही ना जोराचा पाऊस आला होता. तर आता अंगावर पण थोडे थोडे थेंब पडतात. तर चला आपण आता थोडेसे हिरडे तोडले तर आता निघायला लागेल घरी. इकडं भरपूर पाणी आलं होतं पण इकडं काही पेंटच्या परिसरामध्ये जास्त आलंच नाही. बारीला भरपूर सारा पाऊस झाला आहे. तर वातावरण पावसाचं होतं. हे बघा ही आहे सादड्याची फुलं. मस्तपैकी मधमाशा याच्यावरती आल्यात. पावसाचे थोडे थोडे थेंब पडतात. एवढे हिरडे खोडलेत आपण. हे बघा. पण आता पावसाचं वातावरण लईच बिघडले. त्याच्यामुळे घरी निघायला लागेल. तर चला जाऊयात घरी. पावसाच्या सरी तुम्हाला पाऊस दाखवतो. इकडं बारीचा आता पाऊस उघडला. कळसुबाई शिखरावर आता पाऊस दिसत नाही बघा. एक कळसुबाई शिखर आहे. आणि इकडे आता चिचोंडीकडून पाऊस आलाय. या झाडांच्या पानावर तुम्हाला पाणी दिसत असेल. इकडं समोर पावसाचा आभाळ आहे. खूप वारा सुटलाय. खडक भिजलाय. पाऊस गळतोय. आता आपण निघाला कर. इकडं तर मात्र काहीच नाही अजून. इकडं मालदेशामध्ये काहीच नाही. इकडून गाडगरकडून शेंडी म्हणतात रे. पण पाऊस येईल, जोराचा पाऊस येईल असं वाटतंय. तर आपण जापामध्ये साका घेऊन आलो. हे बघा ह्या साका आता आपल्या हिरड्यांबरोबरच घेऊन आलो होतो. तर त्या साका आता साका खायचा आनंद घेऊ. दुपारी शेताकडे आलो ना
तर मग भाकर नसते आपल्याला. या जंगलातील रानमेवाच येण्याच आपलं पोट भरपूर भरून जातं. हे बघा एकदम गोड अशी साखर ती, आणि ह्या साखा खाऊनच आपलं मस्तपैकी दुपारचं जेवण होतं एकदम मस्तपैकी गोड गोड साखर. आणि साखा खात असताना ना, हा आमचा सत्या नाव आहे या बकऱ्याचं, तो लईच रात देत होता, त्याला पण साख खायची. या बघा माझ्यासोबतच खात होता तो. आपले 2 बकरं आणलेत आपण, ते दोन्ही पण भारी आहेत. याला काही तब्येत जास्त सुधारली नाही, आणि ते दुसरं ते मात्र भारी झालं होतं. तर दोन्ही बकरांना साखा खायची होती बघा. त्यांना ते साखा खाऊन झाल्यानंतर ते कातडे असतं ना, ते खूप आवडतात. मग ते खात होते. मग त्यांनाही परत थोडं थोडं चारलं दोन्ही बकरांना थोडं थोडं. तर मस्तपैकी एखाद्या मुख्य प्राण्याला जर लळा लावलं ना, ते आपल्या खूपच जवळ येतात. वातावरण जरा अजून ढगाळच होतं, अजूनही पावसाची शक्यता इथं वाटतच होती का येईल म्हणून. तेवढं बाई घरी निघाला होता, पण परत येत होता. तर सध्या आपण घरी चाललो आहे, परंतु आता सध्या पाऊस थांबलाय. तर म्हटला जाता जाता थोडी करून खाऊ आपण. भरपूर सारी करोंद पिकले तिकडं, म्हणजे आता करोंदच पिकाचा सीजन आहे. आपण साख आता खाल्या मागाशी करोंद पण भरपूर पिकलेत बघा. त्याला गोड जाळ पाहू आपण. हे जरा आंबटच होते, गोड करोंद पाहू, कारण आपल्याकडे भरपूर करोंदेत. आपण आंबट वगैरे खायचं भानगडीतच पडत नाही. डायरेक्ट पाहिजे ते एकदम गोड पाहिजे, आणि तिच्यावरच ताव मारायचा. सगळ्या करून देतात. गावाच्या जरा मागे आपण शेताकडून घरी जाताना आपल्याला रस्त्याला भरपूर सारी करून दिसतंय बघा. हे आहेत करवंदच करवंद, मोठमोठी. हे बघा एकदम प्युअर माल आहे. तर भरपूर असे गावाकडे करवंदांचं सीझन चालू आहे, आता पिकतात. तर या खायला. वातावरण आता क्लिअर झालं आहे बघा. समोरचं कळसुबाई शिखर आता थोडं दिसायला लागलं. मग अशी भरपूर सारा पाऊस आला होता तिकडे, आणि बऱ्यापैकी करवंदाचा आस्वाद घेतला. पण आता आपण निघूयात घरी, कारण घरी वेद वाट बघत असेल आपली. एकच नंबर जाळे आहेत आमच्याकडे बघा, किती मोठमोठ्या आकाराचे आहेत. चला जाऊयात घरी आता. व्हिडिओ कंटिन्यू करतो मी. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा मित्रांनो. तर अजून आपल्याला करून दाखायची होती, पण पावसाने एवढा जोरात आवाज दिला, ढगांचा एवढा कडकडाट झाला, तर आपण डायरेक्ट घरीच पळत सुटले. तेव्हा मगाशी पाऊस आला होता ना, तिथं पुलावर पाणी साचले. बेकार पाऊस येतोय आमच्याकडं. आला तर अजून पाऊस पडतोय थोडं थोडं बघा. याच्यावर तुम्हाला थेंब थेंब पडताना दिसत असेल. भरपूर सारा पाऊस पडणार आहे. आणि हे आपलं गाव आणि इकडं मस्तपैकी शाळा, त्याच्या बाजूला एकदम मस्तपैकी झेंडा फडकत आहे, निळं निशाण. आणि हमारा हे गाव. आणि गावाकडे शेणखाया लागला का समजायचं गावाला. आणि कोंबड्या, आमची विजय शेठची गाडी. ये है हमारा गांव, ये है गांव की सड़कें, गांव की गलियां. काही घरांचं बांधकाम चालू आहे.
और ये है हमारा घर, एकदम बढ़िया सा। घरात आल्यानंतर मस्तपैकी पपईवर ताव आणायचा आपल्याला. पपई शेताकडून आणलेली होती आपण. तर मस्त बी काढलंय. तर या एकदम गावठी पपई खायला शेताकडची आपले. एकदम गोड सेंद्रिय अशी पपई, त्यामुळे एकदम भारी लागते. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. आधी मात्र पपई खाऊन घ्या मला.